नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण झटपट अशी आलूवडी रेसिपी करूया। पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्यांचा देठ काढून घ्यायचा आहे आणि पानं मी जशी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशा प्रकारे सर्व पानं चिरून घ्यायची आहेत। पानं चिरून झाले आहेत। आता आपण 2 वाट्या बेसन आणि 1 वाटी तांदळाचं पीठ आपण भाजून घेतलं आहे। चिन्न चिन्न आसे सिरगडिकुम आसे मुत्तु मुत्तु आसे मुडिंदु वैत आसे वेण्णिलवु तोट्टु मुत्तमिड आसे एन्नै इंद भूमि सुट्टि वर आसे चिन्न चिन्न आसे सिरगडिकुम आसे मुत्तु मुत्तु आसे गोळा करून मुडिंदु वैत आसे आपण त्याच्यावर वेण्णिलवु तोट्टु मुत्तमिड आसे एन्नै इंद भूमि सुट्टि वर आसे चिन्न चिन्न आसे सिरगडिकुम आसे। अशा प्रकारे आपण सगळे गोळ करून घेतले आहेत। वरून छान तेल लावून आपण ते 15 मिनिटांसाठी वाफवून झाले की आपण वड्या पाडून घ्यायच्या आहेत। मी गरम गरमच वड्या पाडायला घेतल्या, त्याच्यामुळे व्यवस्थित झालं नाही। तुम्ही थंड करून वड्या पाडायला घ्या, म्हणजे छान वड्या परतील। आता आपण एका कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि वड्या तळून घ्यायच्या आहेत। एका बाजूने गोल्डन झाल्या की दुसऱ्या बाजूनेही गोल्डन करून घ्यायच्या आहेत। वड्या छान कुरकुरीत खमंग झाल्या आहेत। आपण त्या काढून घ्यायच्या आहेत, पाहू शकता तुम्ही।